अहो काय झालं? हे अशा का रुसून बसलात तुम्ही तोंड फिरवून? मला तुझ्याशी बोलायचंच नाही. बोलायचं नाहीये? आता ग बया, आता हे काय नवीन? काय झालंय? मला नाही बोलायचं तुझ्याशी. बोललो ना, मला नाही बोलायचं. अजून घाला तोंडात नाही तर अजून घाला, अजून रुसा. पण झालंय काय? अहो काय झालंय? अहो बोला ना. बोल नको तर. मला नाही बोलायचं तुझी. अहो काय झालंय? अहो हे काय तर आपरीतच आहे नवीन. बाय रुसायचं फुगायचं असतं. तुमचं काय आहे मध्ये जाता? असलं काय काय झालंय का एवढं? एवढं मोठं एवढं रुसून बसले? बाया काय तर झालं असेल बाय. काय? मला बी सांगा जरा. असलं रुसून बसणं बरोबर नाही हो. ऐका जरा. मला तुझ्याशी नाही बोलायचं. बोललो ना, मला नाही बोलायचंय. काय झालंय असं? सांगा ना तर. बघा मग लवकर सांगा. आज दिवाळी असेल ना आपल्या घरात. दिवाळी दसरा वगैरे असतं तसं आज सण असेल ना आपल्या घरात. बघ आता दिवाळी आणि दसरा आता हाय का हो? झाली की दिवाळी आणि दसरा. त्याचं काय आता मध्येच? तुम्ही रुसलात का पहिले मला ते सांगा. मला तुझ्याशी बोलायचं नाहीये. मी बोललो की परत तुला राग येणार माझ्या. मला तुझ्याशी नाही बोलायचंय. राग येण्यासारखं काय आहे? मला राग येण्यासारखं असं काय आहे? तुमचं काय राग म्हणून घ्यायचंय? बिन काय माझं. पण तुम्ही रुसलात काय नक्की सांगा बरं मला. तसं ना बघ, तुझ्या घरची माणसं येणार आहे ती. काय फटाफटाकडे आणू का? घरची माणसं तुझ्या येणार म्हणजे दिवाळी दसराच झाला ग. आता ह्या असं आहे वे. अहो घरची माणसं नाही ती येणार. कशाला टेन्शन घेताय? नाही तुम्हाला अडचण होत इथं घरात. म्हणजे कोण नाही येणार आहे? नाही कोण येत. काय बात करते? नाही घरची माणसं नाही ती येणार. अगं मग येडी का खोळी? तुम्हाला पहिले सांगायचं नाही. फक्त ना माझा भाऊच येणार आहे. घरची माणसं नाही ती येणार. म्हणजे तुझा भाव येणार आहे असं म्हणायचं तुला? भले दसरा नसला दिवाळी नसला तरी पण हायच की शेवटी पाडवा असल्यासारखं. एवढं काय टेन्शन घेताय तुम्ही? पाडवा काय दसरा काय दिवाळी काय, जे काही बनवणार खायला प्यायला तुमच्यासाठीच बनवणार ना हो. कशाला टेन्शन घेताय? त्याला फक्त नावासाठी बनवायचंय आपल्याला. पण जे काही बनवणार ते तुमच्यासाठीच बनवणार ना, आहे की नाही? हसा बरं हसा. आता टेन्शन घ्यायचं नाही बरं. हसा बरं. हसा बरं. चांगलं हसा बरं. अंगाशी. आणि त्यात रुसा फुगायचं काय बरं एवढं? कुणी काय येईना. कुणी जरी आलं तरी सगळं तुमच्या पसंतीनंच बनवतो की नाही आपण. काय बात करते? मग एवढं काय त्यात रुसायचं असतं बाईगत? अगं पण दुसरं माणूस बाहेरच येणार तेव्हाच तू गोडधोड बनवत्या. असं तू स्पेशल आमच्यासाठी कधी बनवलेलं मला कधी जाणवलंच नाही. आता काल नाही तुमच्या आवडीचा झुणका बनवला. परवा तुमच्या आवडीचं कारल्याची भाजी केली. तुम्हाला आवडते म्हणून केली का नाही? हो की नाही? हो की नाही? कारल्याची भाजी झुणका मला आवडतो. तुम्हाला आवडतो आहे तो. अहो लग्नाच्या वेळेला तुम्ही लिहिलं होतं तुमच्या बायोडाटामध्ये. तुमचा तो बायोडाटा त्यात लिहिलं होतं तुम्ही आवडीनं मला कारल्याची भाजी आवडते, मला झुणका आवडतो. मग होतं की नाही बरं फेवरेट? तुम्ही खोटं बोललो होतं का माझ्याशी? खोटं होतं का ते? सांगा बरं. खोटं होतं का? अगं लगीन जमवायसाठी बोललो होतो. कारलं कोण खातं का? बरं असू द्या. आता बनवलंय जे. पण कसं आहे ना, मी मनापासून तुमच्यासाठीच बनवते हो. त्यांच्यासाठी कोणासाठी बनवत नाही हो. मी सगळं तुमच्यासाठीच बनवते. टेन्शन घेऊ नका. हसा बरं. चांगलं हसा बरं. हा. आणि ती माणसं आली ना, नुसता भाऊच यायचा आहे माझा. आली का जरा तोंडा हसू ठेवायचं बरं. जर जर चिडचिड दाखवली चेहऱ्यावर तर मग तुम्हाला आयुष्यभर कारल्याची भाजी खाऊ घालेल मी. नाही समजलं? त्यांना हसून दावतो की पाहुण्याला तुझ्या. हा. आणि चांगलं जायचपर्यंत हसायचं, नावाला नाही. हा चांगलं चांगलं अंगाशी. आता कसं वाटतंय ग माझा वाक्य? रुसायचं नाही. ओके बरं. आता जाऊ का जेवण बनवायला? पण चांगलं बनवायचं आहे हो. सामान विमान घेऊ नये की जरा मार्केटला जाऊन. काय म्हणते मी, जरा रसगुल्लाचा 2 डबा ना, बासुंदी ना,
आणि काय म्हणते रसमलाई बी आणा, श्रीखंड बी आणा, जरा जरा चांगलं गोडाधोडाचं बनवते की जरा घरात. नाही बरोबर आहे तुझं पण. आणि भाज्या बिज्या जरा ज्यादा घेऊन या, आणि जमलं तर मटण बी वाईस घेऊन या. अगं बरोबर आहे तुझं पण. आता मला भूक नाही का आज. भूक नाही तुम्हाला? आणि जेवण बनवलं तुम्ही का तोंड बांधून बसणार आहे? नाही मला आज मला जेवायचं नाही. आज माझ्या पोटात जरा थोडं वाशी दुखायला. किती दिवस तुम्हाला भूक नाही? आज बरं असं तुम्हाला किती दिवस भूक लागायची नाही? एक काम करते का? किती? काय? येता भावाला तुझ्या सांग ना, येताना घेऊन ये म्हणा सगळं. भावाला सांगू आणि तुम्ही खाता मग? किती बरं वाटेल ना. लय वाढ वाटतंय ना. हसा बरं हसा. म्हणजे माझ्या भावानं आणल्यावर तुम्ही खाचाल. हा मग तुम्हाला जाईल, मग तुम्हाला भूक लागेल का? तुम्हाला भूक नव्हती ना? आता भूक नव्हती ना तुम्हाला? नाही मला भूक नाही जाय अशी. पण तुम्हाला तोंड वाकडं करून बसायला मला चांगलं वाटतंय वाटतं है ना? तुमचा गेम करायला लागतोय आता. नाही मी हसते की. हसताय ना? हसते. जाताय ना आणायला? काय आणायचं सामान? जाताय ना? सांग ना त्याला आणायला. येता त्याला म्हणा घेऊन ये. मी एका अटीवर पुढच्या बाहेरनं आपण जेव्हा माझ्या माहेरला जाऊ ना, तेव्हा आपण सगळं घेऊन जायचं. मग चालतंय? आपल्याला जायची काय गरज आहे तिकडे? उगाच त्यांनी आपल्याला नावं ठेवायचं, मग आपण त्यांच्यात जायचो. त्यापेक्षा नाही गेलं बरं. नाही आता हसू पाहिजे. लय हसू येतंय. नाही लय हसू येतंय. नाही मला कसं हसलं येते काय? मला हसायला तुम्हाला गरजच पडणार नाही माहेरला जायची माझ्या, हे नाही कधीच गरज पडणार नाही. तसं नाही. म्हणजे तुला मध्ये तुला जायचं तू जाऊ शकते. आता मला काय कोण बोलवतं का काय? मग माझ्या टायमिंगला मी गेले ना की मी सगळं घेऊन जाणार. तसं असं तर सांगा, मग माझ्या भावाला सांगते मी सगळं घेऊन ये बाबा, है नाही? चालतंय. त्याला येताना म्हणावं तेवढं घेऊन ये. गुलाबजामुन, रसगुल्ला, 2 किलो मटण. आता तुमचं बघायला लागतंय. हा लय शांपणा, लय तोंडात हसू येतंय का? नाही आज एक काम, आजच्या दिवस तुमचं जेवण बंद, उपाशी राहा. इथं काही गरज नाही. आणि इथंच सारं जे काय काम पडले ना, जाऊन करायचं काम घरातलं. आता हसा बरं. आता हसा. येत नाही हसायला? येते. बाद झाला आता. गपचूप मटण जावं पटकन. चांगलं 2 किलो मटण घेऊन या, आणि तो आणायचा आणि तुम्ही खायचा. पहिले घेऊन या, उठा इथनं. निघा लवकर. जातो. काय आणायचं? सांगितलं सगळं, व्हॉट्सअपला पाठवलं तुमच्या. जाऊ, उठा इथनं. पण मी म्हणत होतो तुला मला भूकच नाही ग. जा म्हणलंय ना. व्हॉट्सअपला सगळं पाठवलंय का? हा जा. दुकानवाल्याला पण पाठवलंय. जाऊ इथनं. जाऊ म्हणते. उठा म्हणलं ना. खाली का चुंबक लावलंय का? जातो. हा भाऊ माझं यायचं म्हणलं ना की सारखं ह्या माणसाचं तोंड वाकडच आहे. जा पटकन. आणि जाताना ती पिशवी बारकी घेऊन जाऊ नका. चांगलं मोठं पोतं घेऊन जावा. जायला छोटूकर पिशवी घेऊन. नाही सगळी तसलीच.